या सो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आता आपण जाणून घेणार आहोत, की इंडियन सिक्युरिटी सिस्टम लास्ट टाईम आपण बघितलं होतं, की कशाप्रमाणे आणि कोणते-कोणते पॉलिसीज आणि कोणत्या-कोणत्या धोरणं आपण म्हणजे व्हिच फॅक्टर्स वी ॲक्चुअली टूक द मेजर ऑफ. म्हणजे कोणत्या-कोणत्या गोष्टीचा आपण नेहमी मेजरमेंट करतो, कोणत्या-कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवत असतो, की की आपली सिक्युरिटी अँड अवर सेफ्टी अँड अवर इंडिपेंडन्स शुल्ड बी सिक्युर्ड. म्हणजे आपली जी सेफ्टी आहे, म्हणजे आपली सुरक्षितता आहे आणि आपलं स्वातंत्र्य आहे, कशाप्रमाणे जपून ठेवता येईल, टिकवता येईल याचा नेहमी आपण विचार करत असतो आणि त्या प्रसंगी आणि संबंधित आपण नेहमी आपले भूदल, नौदल आणि वायुदल हे आपण प्रबळ करत असतो. तर त्यासाठीच व्हॉट वी डू, वी ऑल्वेज एन्करेज अँड वी ऑल्वेज मेक देम पॉवरफुल टू अवर नेव्ही, टू अवर आर्मी अँड टू अवर एअर सो दिस इज द थिंग. आणि आता आपण प्रॉबब्ली त्या सगळ्यांबद्दल एक बेसिक माहिती आणि काही थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत, राइट? लेट्स गो फॉर दॅट. So the India security system included the army and the navy and the air force. The three forces defend the country. The responsibility of protecting the geographical boundaries is on the army, whereas the navy protects the coastal line, and the air force is the charge to protect the Indian airspace. See, see, this is what we can talk about. So geographical म्हणजे भौगोलिक दृष्ट्या, तर बघा भारताच्या संरक्षण दलामध्ये 3 गट आपल्याला नेहमी दिसत असतात. एक आहे भूदल, नौदल आणि वायुदल. भूदलच्यात म्हणजेच काय, की भौगोलिकदृष्ट्या आपले जे बाउंडरीज आहे, भौगोलिकदृष्ट्या आपल्या ज्या रेषा आहे, त्या सगळ्यांचे संरक्षण करण्याचं काम भूदलकडे म्हणजेच आर्मीकडे असतं. आणि जे एअर स्पेस आहे म्हणजे आपल्या भारतावर बघा, आपला आता भारत आहे. त्या भारताच्या वरती एक हवा आहे, एक एअर स्पेस आहे. जो भारताच्या वरती असलेला जेवढा काही आभाळ आहे, त्याला आपण इंडियन एअर स्पेस म्हणत असतो. आणि त्या एअर स्पेसमध्ये इंडियन एअर स्पेसमध्ये जर शत्रूचं विमान किंवा शत्रू जर काही कार्य करत असेल, तर त्याच्याने आपल्या लोकांमध्ये म्हणजे बर्डन येऊ शकतं आणि आपल्या लोकांमध्ये शांतता आणि सुरक्षितता कुठे ना कुठे धोक्यात येऊ शकते. यासाठी इंडियन एअर स्पेस बघा, म्हणजे जो आपण हवेतील जागा जे आपण बोलतो, भारताची हवेची जागा किंवा हवेचे रक्षण ते बघा, आकाशाचे रक्षण करण्याचे किंवा हवाई सीमा, बेसिकली हवाई सीमा हा वर्ड आपण बरोबर बोलतो. हवाई सीमाचे रक्षण करण्याचं काम आपल्या इंडियन एअर फोर्स म्हणजे वायुदलाचा असतो. आणि आपले तटबंदी जे काही आपले किनारे आहेत, जे काही आपल्या भारताचे किनारे, आपल्याला माहिती आहे की भारताला खूप मोठी अशी किनारपट्टी आहे. तर या सगळ्या किनाऱ्याचे रक्षण करण्याचे काम कोण करत असतं? इंडियन नेव्ही. द नेव्ही म्हणजे नौदल करत असतो, राइट? So this is the thing, and the Minister of Defense control all the three forces, and the Indian Army is very big. It is the world's seventh largest. Its chief is known as the general, and the chief of the navy is known as admiral, and while the chief of air force is known as air chief marshal. So these three chiefs are appointed by the president. So म्हणजे बेसिकली त्यांनी आपल्याला काय सांगितलं, की बघा, हे जे 3 दल आहेत, हे 3 दल म्हणजे भूदल, वायुदल आणि नौदल म्हणजे द इंडियन आर्मी अँड इंडियन नेव्ही अँड इंडियन एअर फोर्स. these three forces are कंट्रोल्ड बाय द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. म्हणजे सुरक्षा मंत्रालय आहे. तर सुरक्षा मंत्रालयाकडून ते सगळे कंट्रोल केले जातात. त्यांच्यावरती नियंत्रण ठेवत असतात. आणि बघा, द एअर फोर्सचे जे हेड असतात, एअर फोर्सचे एअर फोर्सच्या हेडला आपण ॲडमिरल बोलतो, राइट? ॲडमिरल बोलतो. आणि जे आर्मीचे जे चीफ असतात त्यांना आपण जनरल बोलत असतो. आणि जे वायुदल म्हणजे एअर फोर्सचे जे चीफ असतात, चीफ म्हणजे काय, जे सर्वात वरच्या स्थानाचे असतात, त्याला आपण सर्वात वरच्या उच्च स्थानाचे असतात, त्यांना आपण एअर चीफ मार्शल असे म्हणत असतो. तर हे जे 3 चीफ्स असतात, हे कोणाद्वारे अपॉइंट होतात, कोण यांची निवड करतं? तर प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती यांची निवड करत असतात. भारताचे राष्ट्रपती हे भारताचे आर्मीचे जनरल, नेव्हीचे एअर अँड द एअर फोर्सचे वी कॅन से द एअर चीफ मार्शल यांची निवड करत असते, राइट? सो दिस इज द थिंग. आणि पुढचा रूप बघूया, तर एवढंच नाही. द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज द सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्स. द डिफेन्स फोर्सेस कॅनॉट टेक एनी डिसिजन अबाउट द वॉर और पीस without the consent of the president, because of the latter represent the civil power. In the democracies, civil leadership is considered the superior to military leadership. तो बघा,
तर ह्याच्यामध्ये एक आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, की ह्याच्यामध्ये आपल्याला काय ते गोष्ट सांगितलेलं आहे, एक महत्त्वाचं एक थोडा नॉलेज आपल्याला सांगितलं आहे, की बघा ते जे नौदल, हे जे सुरक्षा दल आहे, आपण जे बोलतो सुरक्षा दल, हे सुरक्षा दलचं जे काही डिसिजन म्हणजे युद्ध करायचे का शांतता ठेवायची, हे जे काही डिसिजन आहे, हे सगळे डिसिजन कोणाद्वारे घेतात, तर प्राईम मिनिस्टर हा घेत असतो. भले त्यांच्यावरती कंट्रोल हा आपण डिफेन्स मिनिस्ट्रीचा असतो. भले त्यांच्यावरती सुरक्षा मंत्रालयाचा सगळा कंट्रोल असतो. परंतु आपण बोलतो युद्ध करायचंय की नाही, ह्याचा सगळा डिसिजन कोण घेत असतो? प्रेसिडेंट घेत असतो. प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे भारताचे राष्ट्रपती हे घेत असतात. राइट? कारण लॅटर रिप्रेझेंट सिव्हिल पॉवर. कारण बघा, प्रेसिडेंटकडे कोणतीही पॉवर असते, तर सिव्हिल पॉवर म्हणजेच आपण त्यांना बघा, जर सुप्रीम कमांडर म्हणजे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा दलाचे सेनापती म्हणजे सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्स असतात. जसं बघा, पहिलं आपण बघत असतो, की भले सेनापती म्हणजे पहिल्याच्या राजांच्या काळामध्ये मी गोष्ट बोलतोय. भले सेनापती किती प्रबळ असला किंवा काही असलं, तरी सेनापतीला जोपर्यंत राजा आदेश देत नाही, की आपल्याला युद्ध करायचं आहे, तोपर्यंत सेनापती युद्ध करू शकतो का? ॲन्सर इज नो. आणि जर राजाने सेनापतीला बोललं, की तुम्ही युद्ध करू नका, तर बेसिकली सेनापती युद्ध करेल का? नाही. परंतु जर राजाने सेनापतीला आपण आदेश दिला, की तुम्ही युद्ध करा, तर मग तो युद्ध करणारच. त्याचप्रमाणे एक तुम्ही हे बोलू शकता हा हा संबंध तुम्ही लावू शकता. जसं प्रेसिडेंट म्हणजे आपले जे राष्ट्रपती आहे, हे आपले राजा आपण समजू शकतो आणि ते काय करतात भले नौदल, वायुदल किंवा नौदल, वायुदल किंवा भूदल यांचे जे चीफ आहेत, म्हणजे ह्यांचे जे सेनापती आहेत, त्यांना ते चीफ आहेत म्हणजे त्यांचे सेनापती त्यांना ते आदेश देतात, की तुम्हाला युद्ध करायचे की नाही. तर अशाच प्रकारचा एक संबंध आणि त्याच कारणाने राष्ट्रपतीला आपण काय म्हणतो, तर सुप्रीम कमांडर ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणून राष्ट्रपतीला आपण काय म्हणतो? सुप्रीम कमांडर ऑफ डिफेन्स फोर्सेस. कारण हे बघा, कारण राष्ट्रपती नागरिक सत्तेचे प्रतिनिधित्व करतात आणि आणि लोकशाही नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. कारण बघा, आपण कशामध्ये राहतो? वी आर द डेमोक्रॅटिक कंट्री. तर आपण कशाचे लोकशाही देशामध्ये राहणारे लोक आहेत. यामध्ये लोकांच्या नागरिकत्वाला म्हणजे लोकांनी घेतलेले डिसिजन आहेत त्याला जास्त पॉवर असतात दॅन मिलिटरी पॉवर्स. म्हणजे आपल्यामध्ये लष्करीपेक्षा सिव्हिल पॉवर जे बोलतो बेसिकली ह्याला जास्त मान आहे. आणि बघा इन द डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीमध्ये सिव्हिल पॉवर म्हणजे लोकांचे जे नागरिकत्व आहे किंवा लोकांचे नेतृत्व आहे, त्यांना जास्त मान दिला जातो किंवा त्यांच्यामध्ये जास्त कन्सिडरेशन आपण बघत असतो. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो बेसिकली म्हणून या ठिकाणी आपण बोलतो की लीडरशिप हे राष्ट्रपतींच्या हाती असते, राइट? तो म्हणजे ते स्वतंत्र नसतात, की आपलं डिसिजन घेण्यासाठी. दे आर बेसिकली दे ऑल्वेज ओबे द कमांड ऑफ वी कॅन से द प्रेसिडेंट. म्हणजे ते नेहमी राष्ट्रपतीने दिलेला जो आदेश आहे, तो राष्ट्रपतीने दिलेला आदेश ते पूर्ण करत असतात. ठीक आहे? सो धिस इज द थिंग. आता पुढे आपण बघूया. द मेनी मेजर्स आर टेकन measures are taken so that all the three defense forces in India's security system are adequately modernized. For this, some research institutes have been set up. The many training institutes have also been set up in the country to train the personnel of all ranks of our defense forces so that they can perform their tasks completely or competently. For example, the National Defense Academy, that is NDA at Pune, and the National Defense College, NDC, at Delhi, etc. म्हणजेच आपल्याला काय सांगितलं? म्हणजेच आपल्याला सांगितलं, की बघा प्रत्येक जो एक सैनिक आहे किंवा प्रत्येक एक जवान आहे, आपण जवानच बोलूया त्याला. प्रत्येक एक सैनिक आहे, भलेही तो सैनिक भूदलाचा असो, वायुदलाचा असो किंवा नौदलाचं असतं. म्हणजे एव्हरी पर्सन, एव्हरी सोल्जर वी कॉल्ड इट एव्हरी सोल्जर और एव्हरी सोल्जर इज बेसिकली ट्रेन्ड बाय धिस 2 इन्स्टिट्यूट. म्हणजे ह्या 2 संस्थेमुळे म्हणजे एक्झाम्पल दिलेलं हे 2 संस्था आहे, की जे आपल्याला बेसिकली आपले जे हे आहेत सोल्जर आहेत, त्यांना बेसिकली ट्रेन करण्याचं काम करत असतात. तर हे जे आपले जे शिपाई आहेत, त्यांना आपण ट्रेन करण्याचं काम करत असतो. जे आपले सोल्जर्स आहेत, सैनिक आहेत, त्यांना आपण ट्रेन करायचं काम करतो. ट्रेन म्हणजे त्यांना एक प्रशिक्षण दिलं जातं, की जेणेकरून त्यांना मिळाला जो काही टास्क आहे, म्हणजे भलेही तिथं त्यांना युद्ध करायचं आहे किंवा भलेही त्यांना लोकांमध्ये शांतता प्रस्थापित करायची आहे किंवा भलेही त्यांना फक्त सर्च ऑपरेशन करायचं आहे.
म्हणजे दीज आर द 3 रेग्युलर ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन होतात. म्हणजे एक वॉर होतो, की बघा सैन्य काय करत असतं, सैन्य फक्त लढाई करत नसते. तर सैन्य सुरक्षा पण करत असते. सैन्य आपण बोलू शकतो, की सर्च ऑपरेशन पण करत असतं. म्हणजे समजा की एखाद्या घटनेमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला आतंकवादी किंवा आपले शत्रू असल्याची जर आपल्याला खबर आली असेल, तर ते खबर खरी आहे का खोटी हे सुद्धा चेक करणं किंवा त्यालाच आपण सर्च ऑपरेशन असं म्हणतो. हे सुद्धा करणं आपले आर्मी किंवा आपले सिक्युरिटी गार्ड्स आपले करत असतात. सिक्युरिटी गार्ड्स मीन्स व्हॉट इस सिक्युरिटी आपला जो म्हणजे जे बी-एस-एफ आपण बेसिकली म्हणतो, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स त्याबद्दल मी सांगितलं, की त्यांच्यावरती सुद्धा हा काम असतो, की आपले जे व्हॉट वी कॅन से आपले जे हे आहेत बॉर्डर्स आहेत, त्यांना सुरक्षा करणं हे त्यांचं काम असतं. प्लस तिथं सर्च ऑपरेशन करणं हे सुद्धा त्यांचं काम असतं आणि युद्ध करणं तर हे त्यांचं काम आहेच आहे. तरी सुद्धा त्यांचे काम आहेत. अशा प्रकारचे ते काम असतात आणि त्यांना ह्याची ट्रेनिंग देण्याचे काम, यांचं या गोष्टीबद्दल त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम कुठे-कुठे चालत असतं. त्यासाठी खूप असे बरेच इन्स्टिट्यूट आहे. ओ-टी-ए आपण बोलू शकतो. ओ-टी-ए दॅट इज ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी. त्याचसोबत आपण बघू शकतो, की नॅशनल डिफेन्स अकॅडमी. नंतर आय-एम-ए आहे. आय-एम-ए स्टँड्स फॉर इंडियन मिलिटरी इंडियन मिलिटरी अकॅडमी जे आपण देहरादूनमध्ये बघू शकतो. ओ-टी आपल्याला साउथ इंडियामध्ये चायनाला बघू शकतो. चायना नाही सॉरी चेन्नईमध्ये आपण बघू शकतो. चेन्नईसारख्या साउथ इंडियन्समध्ये तामिळनाडूमध्ये. तर नंतर आपण बघतो नॅशनल डिफेन्स कॉलेज जो आपल्याला दिल्लीमध्ये दिसतो आणि प्लस नॅशनल डिफेन्स अकॅडमी एन-डी-ए जो आपल्याला हां, एन-डी-ए ज्याला आपण बेसिकली आपल्याला पुण्यामध्ये दिसतो. तर दिस इज द थिंग. अशा प्रकारचे काही वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहेत किंवा वेगवेगळे कॉलेजेस आहेत, जे आपल्याला बेसिकली ट्रेनिंग देत असतात आणि जे आपल्याला सांगत असतात. त्याचप्रमाणे आपण जर नाशिकला बघितलं, नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला मिलिटरी स्कूल तिथे दिसेल. तर तशा इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे तशा अशा काही स्कूल्समध्ये किंवा अशाच काही अकॅडमीजमध्ये बेसिकली आपल्याला सैन्यांना, आपल्या सैनिकांना, आपल्या विद्यार्थ्यांना सैनिक कसं बनता येईल आणि त्यांना सोल्जर कसं बनवता येईल, अशा प्रकारचे त्यांना प्रशिक्षण देण्यात येतात. आणि प्लस एवढंच नाही तर कशाप्रकारे वेगवेगळे नवीन-नवीन मॉडर्न टेक्निक आपल्याकडे येते, या गोष्टीचं सुद्धा प्रशिक्षण त्यांना देत असतो. आणि प्लस आपला जो डिफेन्स मिनिस्ट्री आहे किंवा आपले राष्ट्रपती जे हे सुद्धा एक एक विचार करत असतात आणि हे सतत आपली मिलिटरी किंवा आपला जो डिफेन्स फोर्स आहे, हा कशाप्रकारे नवीन-नवीन टेक्नॉलॉजीने टेक्नॉलॉजी लेसन म्हणजे नवीन-नवीन टेक्नॉलॉजी, नवीन-नवीन तंत्रज्ञान आपल्या यांना कसे भेटतील आणि कसे ते अजून प्रबळ आणि कसे सक्षम बनवतील, हे सुद्धा विचार किंवा हे सुद्धा कार्य ते करत असतात, राइट? तर आता आपण बघूया पॅरामिलिटरी फोर्सेस. तर पॅरामिलिटरी फोर्सेस हे काय? तर paramilitary forces are there are the paramilitary forces to help the defense forces in India. They are neither completely military forces nor completely civil forces. Hence, they are called the paramilitary forces. Their main task to help the defense forces, the border security force, the coastal guard, the central reserve police force, rapid action force, and some of the paramilitary forces. So बघा, paramilitary forces are responsible for security for important locations like railway station, oil depots, water reserve. तो बघा बेसिकली त्यांनी आपल्याला काय सांगितलं पॅरामिलिटरी फोर्स बद्दल सांगितलं. कारण पॅरामिलिटरी फोर्स एक स्पेशल फोर्स आहे, की जे नाही कंप्लीटली टोटली आर्मीमध्ये किंवा मिलिटरीमध्ये त्यांना काउंट होतं आणि नाही ते कंप्लीटली सिव्हिलमध्ये असतात. बरोबर. तर बघा म्हणजे ते साधारण नागरिक पण नाहीयेत पण साधारण म्हणजे जसं तुम्ही मी किंवा आपण बोलतो पोलीस वगैरे हे साधारण नागरिक पण नाहीयेत. अशा प्रकारे म्हणजे सुरक्षा करणारे नागरिक पण नाहीयेत कंप्लीटली आणि जे साधारणतः तुमच्या आमच्यासारखे साधारण नागरिक सुद्धा नाहीयेत. तर बघा पॅरामिलिटरी म्हणजे निमलष्करी पॅरामिलिटरी म्हणजे निमलष्करी दल आहे. त्यांच्या नावामध्येच आपल्याला कळतं पॅरामिलिटरी म्हणजे पार्शियली ते मिलिटरी आहेत. पार्शियली म्हणजे काही काही प्रमाणात निम्म ज्याला आपण निम्म म्हणतोय तर पॅरा स्टँड्स फॉर पार्शियली. तर पार्शियली आपण बघू शकतो, की भारतातील संरक्षण दलांनी मदत करण्याच्या लष्करी दले असतात. ती पूर्णतः लष्करी नसतात आणि नागरीही नसतात. म्हणजे आपल्या तुमच्या आमच्यासारखे नागरिकही नसतात ते परिपूर्ण आणि परिपूर्ण ते सैन्यामध्ये सुद्धा नसतात. तर ते जेव्हा-जेव्हा जेव्हा-जेव्हा गरज भासेल म्हणजे बघा आता सिच्युएशन खूप खराब झाली आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतोय सिच्युएशन खूप खराब झालेली आहे आणि युद्धाची स्थिती चालू आहे. तर तेव्हा तिथल्या नागरिकांना आणि आपले संपूर्ण सैन्य हे लढाईमध्ये व्यस्त आहेत. तर तिथल्या नागरिकांना सुरक्षा देण्याचे किंवा तिथल्या नागरिकांचे रक्षण करण्याचे काम पॅरामिलिटरी फोर्स आपण करताना आपण बघू शकतो. म्हणजे असं नाही की त्यांना बंदुका वगैरे येतात. तर त्यांना सुद्धा त्यांचे प्रशिक्षण असतात. त्यांना बंदुका वगैरे चालवणे, लढाई करणे, युद्ध करणे, ही सगळी नीती त्यांना असते. परंतु आय एम जस्ट गिव्हिंग यू एक्झाम्पल, की परंतु ते बोलतो ना एक म्हणजे एक साधारणतः
जेव्हा परिस्थिती थोड्या हाताबाहेर असेल किंवा परिस्थितीवरती आपण थोडासा फोर्स लावून जेव्हा आपण कंट्रोल करू शकतो, त्या परिस्थितीमध्ये आपण त्यांची हेल्प करत असतो. म्हणजे बेसिकली बघा, या ठिकाणी आपण बघतो, की बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे बी-एस-एफ मी आता बोललो होतो, जे सीमा सुरक्षा दल हे, नंतर तटरक्षक दल म्हणजे कोस्ट गार्ड. कोस्ट गार्ड म्हणजे कोणते नेव्ही आणि कोस्ट गार्ड. बघा नेव्ही आणि कोस्ट गार्डमध्ये जे आपण बोलतो, नेव्ही हे युद्ध करणारे असतात. जसं आपण जे आपल्यामध्ये इंडियन आर्मी जसं भूदलमध्ये आपण बोलतो. आय एम जस्ट गिव्हिंग यू एक्झाम्पल. भूदलमध्ये म्हणजे जेव्हा आपण आर्मीमध्ये बोलतो, ते इंडियन आर्मी हे युद्ध करणारे असतात आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे आपले जे बॉर्डर असतात, ते बॉर्डरला बेसिकली सुरक्षा देण्याचे ते काम करत असतात. परंतु परंतु जेव्हा युद्धनीती येते, जेव्हा युद्धाची परिस्थिती येते, तेव्हा इंडियन आर्मी तटरक्षकवर जातात. म्हणजे यु यु इंडियन आर्मी आपण बोलू शकतो बेसिकली त्या सीमेवर जातात आणि तिथल्या सीमेवरती असलेल्या गावांची, तिथल्या सीमेवरती असलेले जे काही गाव आहेत, त्या सगळ्या गावांचे सुरक्षा करण्याचे काम हे बी-एस-एफवर येऊन पडतं. तर दिस इज अशा प्रकारे एक मोठी जबाबदारी पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे बी-एस-एफमध्ये असलेली आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे परिस्थिती आपण कोस्टल गार्डची पण आहे. नंतर सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स. सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स जेव्हा आपला शहरामध्ये किंवा आपलं जे आता बघा कल्याण शहरामध्ये किंवा ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये आपण बोलतो, नाशिकमध्ये बोलू शकतो किंवा बेसिकली पुण्यामध्ये जसं बोलत होते कोव्हिडच्या कारणामध्ये जेव्हा कर्फ्यू लागला होता, खूप ठिकाणी कर्फ्यू लागला होता कोव्हिडच्या दरम्यानमध्ये. तर त्या दरम्यानमध्ये लोकं तरीसुद्धा ऐकत नव्हते आणि पोलिसांची शक्ती कुठे ना कुठे कमी पडत असते. अशा प्रकारे आपल्याला दिसत होते. कारण खूप मोठा एरिया आणि त्या एरियामध्ये कंट्रोल करणारे पोलीस हे फक्त मोजकेच. या कारणामुळे लोकांवर कंट्रोल होण्याची शक्यता ही कुठे ना कुठे आपल्याला कमी म्हणजेच आपण बोलतो की पोलिसांची कमतरता भासत होती. तर त्या कमतरतेसाठी आपण म्हणजे तशी केव्हा परिस्थिती आली, तर तेव्हा सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स यांची मदत घेतली जाते आणि प्लस जेव्हा जलद कृती दल म्हणजे रॅपिड ॲक्शन फोर्सची मदत केव्हा घेतली जाते, तर बघा कुठे भूकंप झालाय किंवा कुठे वादळ वगैरे आलंय किंवा कुठे पूर वगैरे आले म्हणजे फ्लड्स, अर्थक्वेक्स आणि काही डिझास्टर झालंय. बेसिकली डिझास्टर म्हणजे जिथं कुठे जास्त हानी झाली असेल किंवा जिथं लोकांना मदत करण्याची जेव्हा जास्तीत जास्त गरज असते, त्या ठिकाणी आपण रॅपिड ॲक्शन फोर्स कार्यरत असण्याचे आपण बघू शकतो. नेहमी न्यूजमध्ये ऐकत जावा, की बघा सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स, रॅपिड ॲक्शन फोर्स, बी-एस-एफ, कोस्टल गार्ड किंवा कोस्ट गार्ड हे नाव आपण नेहमी-नेहमी ऐकत असतो. परंतु ते बेसिकली एक्झॅक्टली त्यांचा अर्थ काय आणि ते काम काय करतात हे आपल्याला कळणं खूप आवश्यक असतं. कारण द आर्मी एंड BSF they are two bodies, but their work is same. Same like that, the coastal guards are like this. Police and the Central Reserve Police Force they are also same. And the Rapid Actions Force आणि आपण बोललो होतो ते एन-डी-आर-एफ बेसिकली जे म्हणतात ते सुद्धा सेम आहेत. बट स्टिल जसं मी तुम्हाला जो फरक सांगितला त्याचप्रमाणे ह्यांचे काम असे वाटलेले असतात आणि त्यानुसार म्हणजे जेणेकरून काय होतं, की भलेही बी-एस-एफ, कोस्टल गार्ड हे सुरक्षा करत असतील. हे बी-एस-एफ आणि कोस्टल गार्ड जेव्हा तटाची किंवा सीमेची रक्षण करत असतील, तेव्हा इंडियन आर्मी आणि इंडियन नेव्ही हे आपली प्रॅक्टिस करून आणि आपले बोलतात ना नवीन-नवीन युद्धनीतीचे ट्रेनिंग ते घेत असतात. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो, की ह्यांचे बी-एस-एफ आणि कोस्टल गार्डचे इम्पोर्टन्स किती आहेत, राइट? सो धिस इज द थिंग त्याच्याप्रमाणे आपण बघू शकतो. आता पुढे बघूया, की हे फक्त हे थिंग फक्त आपल्याला बॉर्डरवरती नाही दिसत, तर आपल्याला रेल्वे स्टेशनवरती दिसू शकतात. नंतर तेल साठे जिथं ऑइल स्टोरेज आहे, तिथं आपल्याला दिसू शकतात. पाणी साठे, वॉटर रिझर्व्हज आहे, तिथं आपल्याला हे लोकं दिसू शकतात. म्हणजे हे लोकं सुरक्षा करताना आपल्याला ते दिसू शकतात. आणि सिमिलरली दे प्ले इन द मॅनेजमेंट ऑफ डिझास्टर व्हेनेव्हर वेदर नॅचरल और मॅन-मेड. The responsibility of protecting the country's international border during the peace and time is also with the paramilitary forces. So बघा, the border security force perform the task like creating a sense of security in the mind of people living the area near the borders and preventing the smuggling and patrolling the body. म्हणजे जे स्मगलिंग म्हणजेच काय? ते स्मगलिंगला आपण बेसिकली एक शब्द वापरू शकतो तस्करी. तर तस्करी रोखण्याचे काम ते करू शकतात. स्मगलिंग म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल म्हणजे या देशाचं काम या देशातलं सामान त्या देशामध्ये नेणं, त्या देशातलं सामान या देशामध्ये आणलं. हे जे आणि ते पण इलिगली इलिगली म्हणजे सरकारची मान्यता नसून सुद्धा किंवा कोणत्याही प्रकारची परवानगी नसून सुद्धा ते माल इकडे-तिकडे देवाण-घेवाण होते. त्याला आपण स्मगलिंग असं म्हणतो आणि त्या स्मगलिंगमध्ये लोकं म्हणजे बेसिकली म्हणजे स्मगलिंग रोखायचं काम बी-एस-एफ करत असतो, राइट? तर नंतर आपण नेक्स्ट बघूया द कोस्टल गार्ड. द कोस्टल गार्ड हॅज बीन क्रिएटेड टू
to protect the India's oceanic border, and the Coast Guard carries out the tasks like protecting the fishing occupation within the Indian maritime border and the preventing the smuggling along the sea routes एक्सेट्रा. म्हणजे ज्याप्रमाणे आपले BSF वाले काम करत असतात, त्याचप्रमाणे आपले कोस्ट गार्ड सुद्धा काम करत असतात. परंतु कोस्ट गार्ड जसे BSF वाले गावांना सुरक्षा देत असतात, त्याचप्रमाणे कोस्ट गार्ड वाले आपले हे कोणाला सुरक्षा देत असतात, तर समुद्रामध्ये जे मासेमारी करण्यासाठी जे लोकं गेलेले आहेत, त्यांना सुरक्षा देण्याचे काम करत असतात, राइट? आता बघा नेक्स्ट थिंग जसं-जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याचप्रमाणे ते लोकं आपल्याला काम सांगतात आहे. द सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स इस द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द व्हेरियस स्टेट्स टू मेंटेन द लॉ अँड ऑर्डर. जसं मी तुम्हाला बोलतो कोविड काळामध्ये आपल्याला सेंट्रल पोलिस सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स म्हणजे CRPF यांची जशी आपल्याला हेल्प झाली होती. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो, की आता कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे ते ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे कामकाज राज्याचा किंवा त्या जागेचं कामकाज व्यवस्थित चाललं पाहिजे ह्याचा आपण ह्याच्यासाठी त्यांची मदत घेतली जाते. रॅपिड ॲक्शन फोर्स परफॉर्म द टास्क टू ब्रिंगिंग द पीपल्स लाईफ इन नॉर्मल्सी by moving quickly in incidents of the threat or natural security such as bomb blast and riots. म्हणजे बघा जेव्हा दंगा वगैरे झालेला असेल किंवा काही ब्लास्ट वगैरे झाला असेल, तेव्हा लोकांना क्विकली म्हणजे लोकांना लवकरात लवकर त्यांची हालचाल करून त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थायिक करणं आवश्यक असतं. दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणं हे आवश्यक असतं. तर हे काम कोणाकडून होतं? तर हे जास्तीत जास्त काम रॅपिड ॲक्शन फोर्स करत असतो, राइट? रॅपिड ॲक्शन फोर्स हे करत असतं. म्हणजे जलद क्रिया बल आपण जे बोलू शकतो बघा, जलद क्रिया बल आपण त्याला बेसिकली बोलू शकतो, की त्यांच्याद्वारे हे केलं जातं. वेअर इट इस दॅट निर्माण झालं त्यावेळेस कामं करून म्हणजे त्यांना मूव्ह करायचं काम त्यांच्याकडून होत असतो. आता पुढे बघूया. द नॅशनल कॅडेट क्रॉप्स दॅट इज एन-सी-सी, नॅशनल कॅडेट क्रॉप्स दॅट इज एन-सी-सी हॅज बीन एस्टॅब्लिश्ड विथिन द पर्पज ऑफ instilling among the students the love of discipline and the military training. Boys and girls students from schools and college can join the NCC. तर बघा एन-सी-सी, एन-एस-एस नंतर स्काउट अँड गाईड हे बेसिकली बघा आपण शाळेमध्ये आहोत, तर आपल्याला शाळेमध्ये ह्याचे नावं आपल्याला ऐकायला येतात. तर ते बेसिकली काय असतात? त्यांचा पर्पज काय आणि ते असण्याचं कारण काय? की स्काउट अँड गाईड, एन-सी-सी किंवा एन-एस-एस. एन-एस-एस तर तुम्हाला बेसिकली कॉलेजमध्ये जाण्यावर कळेल असतं. पण त्यांच्या सगळ्यांचं बघा त्यांच्यावरती सुद्धा एक प्रकारची खाकी वर्दी असते. म्हणजे वर्दी त्यांच्यावरती असते आणि ते वर्दीचं इम्पोर्टन्स काय? की तुम्हाला देशाबद्दल एक प्रेम यावं आणि परत प्लस म्हणजे देशाबद्दल प्रेम आपलं सगळ्यांना आहे. परंतु त्या देशाच्या प्रेमासोबतच एक डिसिप्लिन म्हणजे एक काय म्हणतात आपण त्याला, की हां, शिस्त आणि लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, ह्या मागचा तुमचा तो हेतू असतो. म्हणजे जेणेकरून तुम्ही भविष्यामध्ये एक चांगले पोलीस किंवा चांगले सैनिक किंवा आपण बोलू शकतो चांगले BSF किंवा अशा कोणत्याही फोर्समध्ये तुम्ही जाऊन त्या सैन्यामध्ये जाऊन तुम्ही चांगला एक सैनिक किंवा एक चांगला सोल्जर तुम्ही बनू शकता किंवा पोलिसमध्ये जाऊन एक चांगलं पोलिस ऑफिसर तुम्ही बनू शकता. एक चांगला बेसिकली ऑफिसर बनू शकता. हे त्यामागचा हेतू असतो आणि त्या ऑफिसर बनण्यासाठी जे आपण बोलतो ना बघा बघा, जर एक चांगलं झाड चांगलं जर आपल्याला हवं असेल, तर आपल्याला बिया सुद्धा चांगले रोवाव्या लागतात. तर हे जे बिया आहेत, जे आपल्याला डिसिप्लिनचे म्हणजे शिस्तचे आणि प्लस आपण बोलतो की देशप्रेमाचे आणि प्लस सुरक्षाचे आर्मीचं म्हणजे मिलिटरीचं जो बेसिकली जो प्रेम आहे, हे जपून येण्यासाठी ते आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला हे एन-सी-सी, एन-एस-एस, स्काउट अँड गाईड अशा प्रकारचे काही प्रोग्राम्स किंवा काही थिंग्स आपल्या शाळेमध्ये आणि आपल्या कॉलेजद्वारे आपण बघू शकतो, राइट? सो धिस इज द थिंग हे त्यांच्यामागचा एक हेतू आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत नेक्स्ट सेशनमध्ये की होम गार्ड्स म्हणजे बेसिकली काय आहेत हे आपण बघणार आहोत. ओके. सो ह्याच्यामध्ये कोणाला काही डाउट असेल यू गाईज कॅन आस्क. कोणाला काही डाउट? इफ यू हॅव एनी डाउट यू गाईज कॅन आस्क. ओके. हॅलो, हॅलो. या. सो तेच म्हणते कोणाला काही डाउट असेल तुम्ही विचारू शकता. आवाज येत नसेल तर